चा अभ्यास कोणता आहे, तुम्ही कोणता अभ्यास केलाय त्याच्यावर अवलंबून आहे. तुमच्या अनुभूती समजणार आहे तुम्ही कुठला अभ्यास केला. अभ्यास केला नाही तर मग हे असं होतंय तसं होतंय हे काय समजणारच नाही. मग ते तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण हे सगळं तिथे दिसायला लागते. मग असं होतंय. मग वेदांतकार काय म्हणतात की बाबा हे सगळं जरी दिसायला लागलं तरी सुद्धा ह्या अनुभूती जी आहेत, ह्या अनुभूतीला जाणणारा जो जाणता आहे तो वेगळा आहे. म्हणून अनुभूती आहे ती काही काळ होते, ती चांगली आहे, पण अनुभूती म्हणजे शेवट आहे असं नाही. मग अनुभूती म्हणजे काय आहे तर आपण बाबा योग्य रस्त्यानं चाललेलो आहोत ह्याची एक बाबा मी आता ह्याला चाललोय कावण्याला, तर मध्ये बाबा काय लागायला पाहिजे तर इस्पुर्ली लागायला पाहिजे, नंतर पुढे काय चुये लागायला पाहिजे. तसं आपण ज्या मार्गाने चाललोय त्याच्यामध्ये ह्या गोष्टी लागल्या तर समजायचं की बाबा आपली साधना जी आहे ती व्यवस्थित चालू आहे. मग हा योगिक मार्ग आहे. हा जो मार्ग आहे तो योगिक मार्ग आहे. आत्ता आपला जो चालू आहे तो योग्याच्या पुढचा टप्पा आहे. आता ज्ञान मार्ग चालू आहे. योग्याला जे जमलं नाही, योगी आहे तो, पण योगी महाराज काय नेहमी सांगतात की योग्याचं जे आहे ते लय निवृत्ती आहे आणि ज्ञान्यानं जी आहे ती बाद निवृत्ती आहे. कारण त्या ठिकाणी काय होते, लय जरी झाला तरी अज्ञानासहित किंवा कारणासहित निवृत्ती झालेली नसते. अज्ञान हे काय आहे, कारण आहे, आणि त्या अज्ञानासहित त्याची निवृत्ती झालेली नसते. अज्ञान तसंच असते. मग ते अज्ञान जोपर्यंत लयावस्थेत असते तोपर्यंत तो सुखावलेला असतो. परत ज्या वेळेला त्याची हे होते समाधी, काय होते त्याला उत्थान होते समाधी अवस्थेतून, परत त्याला जगत कार्य, जगतामधले रागद्वेष, त्याचे तादात्म्य जे काय अनेक प्रकारचे आहेत ते सगळं आणि परत तसं आहे तशी अनुभवाला त्याला येतं. पण ज्ञानी महात्म्याचं तसं नाही. ज्ञानी महात्म्याला कसं आहे, त्याला जागती झोप म्हणतात. त्याला तो जागा असून सुद्धा झोपलेला असतो. या निशा सर्वभूतानाम तस्या जागृती संयमी यस्या जागृती सर्वभूतानाम सा निशा मुनी पश्यति. ज्या ठिकाणी भूत जागी असतात त्या ठिकाणी तो झोपलेला असतो आणि ज्या ठिकाणी हा झोपलेला असतो त्या ठिकाणी भूते जागे असतात. म्हणजे सामान्य लोक जे आहेत ना, अज्ञानी जीव त्या ठिकाणी जागे असतात. असं मग आपल्याला दोन्ही अभ्यास करायचा आहे. आपल्याला हाही अभ्यास जर जमला तर करायचा आहे, कारण त्याच्यामुळे चांगदेवासारखा आत्मानंद भोगायला मिळतो. आणि तो झाल्यानंतर की आत्मा आणि ब्रह्म हे भिन्न नाहीत. आत्मा आणि ब्रह्म भिन्न, तो आत्मा वेगळा मानत होता ना. आत्मा आणि ब्रह्म हे त्याला समजत नव्हतं त्याला, चांगदेवाला. म्हणून ही चांगदेव 65 आहे. म्हणून त्याला योग्याला ज्यानं 1400 वर्ष आपला प्राण ब्रह्मरंध्रामध्ये सहस्त्रदल गमले ठेवून यमापासून या देहाचं रक्षण केलं, पण त्याला काय वाटत होतं अजून सुद्धा तेच ब्रह्म मी आहे किंवा माझाच आत्मा त्या ब्रह्माचं स्वरूप आहे हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. म्हणून त्यांनी काय सांगितलं चांगदेव 65 मध्ये की चांगदेवाच्या ठिकाणी जगातले कोणतेही दोष नव्हते. जगदानपाती दोष जे होते, मरण विक्षेप, हे त्याच्या ठिकाणी नव्हते. मग त्याच्याकडे आवरण दोष जो होता तो शिल्लक होता. मग तो आवरण दोष घालवण्यासाठी कोणता, की माझा आत्मा आणि हे जगातलं चैतन्य हे जे आहे हे एकच आहे, अशा पद्धतीचं त्याच्याकडे जे काही अज्ञान होतं ते घालवण्यासाठी. म्हणून हे चांगदेव 65 जो ग्रंथ आहे त्याला अधिकार सांगितला आहे की ज्यानं मरण विक्षेप दोष घालवलेले आहेत त्यानं हे काय करायचं आहे. मग आपले दोष गेलेले नसतात. अमृतानुभव असं काय, त्याला काय म्हणतात, त्याला अजातवाद ज्याला समजून घ्यायचा आहे त्यानं. अजातवाद हे कसं, आता आपली पायरी आपण खूप अजून मागे आहोत, आपल्याला खूप कष्ट करायचे आहेत अजून, आणि मग हळूहळू आपल्याला अमृताचा जो अनुभव आहे तो आपल्याला प्राप्त होणार आहे. आपली सुरुवात आहे नुसती. पण कसं आहे, सुरुवात असलेल्या माणसानं PhDचा अभ्यास
करू नये करू नये. किंवा PhDचं पुस्तक पण हातात घेऊ नये. खरं आहे. का तर PhDचं जरी पुस्तक त्याच्या ठिकाणी आणून दिलं त्याला आणि तू PhD आहेस असं म्हणून पदवी जरी लावली तर पहिलीतल्या मुलाला तू PhD आहेस म्हणून सांगितलं तर त्याला कळणारच नाही PhD म्हणजे काय असते. तो फक्त अनुमान करत राहील. हा असं नाही असं तसं अजातवाद हे म्हणजे काही झालंच नाही. हे काही हे एरागाबळ्याचं काम नव्हे. भल्या भल्यांची भंबीरी उडली या अज्ञानामध्ये. आणि चांगदेव इतका वर्ष त्याला सुद्धा समजलं नव्हतं झालंच नाही. लाखो अन्वयी असणारा तुरुंगात बसला. हो हो म्हणून होय कसा म्हणून काय आहे की सकाळीच एक ठिकाणी ऐकत होतो मी महाराज बोला बोला. की प्रश्न असा होता की दुर्योधन का चांगलं वागत नव्हता. त्याची गुरु चांगली वागत होते. त्यांनी प्रश्न असा पुढे विचार तुम्ही ऐकलो. हा तर हा प्रश्न म्हटले तुम्हालाच मी असा विचारतो की तुमचे गुरु चांगले वागतात तुम्ही का चांगले वागत नाही. आपले पूर्वज सगळे हेच होते ना ऋषी मुनीच होते ना ते आपले पुढे चालत आले काय. तर तुमचे गुरु चांगले वागतात. उदाहरणार्थ आपल्याजवळ महाराज आहेत आणि महाराजांच्याकडे भगवंताचं प्रेम आहे. त्याच्याविषयी श्रद्धा आहे तळमळ आहे. हे सगळं आहे. तेवढं आपल्याकडे का नाही. का प्राप्त आपल्याला होत नाही. का तळमळ लागत नाही. ते तर समोर आहेत. भगवान श्रीकृष्ण किंवा द्रोणाचार्य कृपाचार्य तर आता निघून गेले. ते आता आपल्याला फक्त पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये माहिती आहेत. पण आपल्या समोर जे द्रोणाचार्य कृपाचार्य आहेत त्यांच्यासारखं सुद्धा आपलं अंतकरण अजून होत नाही आहे. आपलं पण वाटते की ज्ञानेश्वरी पाठ व्हावी गीता पाठ व्हावी ते सगळं समजावं चांगदेव 65 समजावी मला 65 ओव्या तरी पाठ व्हाव्यात या जन्मामध्ये. होतील का नाही शंका आहे काय हाय खात्री आहे. 65 ओव्या पाठ होतील का आपल्या. पाठवून कळाय नको का. नाही पण उतराय नको का. तसं नाही पाठ तरी होते. नाही नाही बघा प्रयत्न करून तुम्ही यातली ओवी सुद्धा पाठ करणं एवढं सोपं नाही आहे. ही काय ज्ञानेश्वरीच्या ओवीसारखी ओवी नाही आहे. कैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू बरी भ्रांताशी कामू विषयावे. हे सगळ्यांना पाठ झाले आता देवाची द्वारी उभा अक्षर बरी. तसं ही चांगदेव बसायचीतल्या ओव्या एवढ्या सोप्या नाही आहेत. हे दोन्ही ग्रंथ जपायला फार मोठा अधिकार पाहिजे. चांगदेव 65 आणि अमृतानुभव अधिकारच आहे. हो हो नाहीतर मग नाही. अधिकारावरच आहे. म्हणून जसा जसा आपल्याला अधिकार मिळत राहतो ना बस, बस. तसं तसं ईश्वर पण आहे ना परिस्थिती निर्माण करत राहतो. होय. तशी तशी परिस्थिती निर्माण करून आपला अधिकारानुसार तसा आपल्याला प्राप्त होतो. आता आपल्याकडे खिशामध्ये खूप पैसे आहेत तर आपण विमानात तिकीट काढू शकतोय पण आपण काढत नाही. का काढत नाही तर आपल्याला आपला अधिकार माहिती आहे. तसं विमानाचं तिकीट म्हणजे का आपलं वना सारिका पक्षी फळाशी झोंबे जैसा का नरू तैसा वेगा कैसा पावे. मग ते हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे त्याला ढाळे ढाळे ह्या डाळीवरनं त्या डाळीवर मग तो आंबा काढायला मिळतोय. पक्षाला तसं नाही करावं लागत. तसं काही उत्तम अधिकारी आहेत त्यांना ऐकल्या तत्वमसी त्याला समजते मी ब्रह्म आहे म्हणून. आणि आम्हाला किती वेळा सांगितलं तरी मी ब्रह्म आहे समजत नाही. तत्वमसीचा बोध करून मिथ्या भेद हारिला असं म्हणतात. पण ते समजायला पाहिजे. समजून नुसतं ते त्या ठिकाणी त्याला अनुभूतीपर्यंत यायला पाहिजे. प्रयत्न आहे. हा म्हणून आपल्या सगळ्यांना अजून खूप करायचं आहे. आपली आता ही बालवाडी सुरू आहे. बालवाडी पहिली दुसरी असं हे आपलं सुरू आहे. कोण पुढं मागं असेल एवढंच पण अजून खूप अभ्यास करायचा आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बोध स्थिरावत नाही. साधू बोध झाला तो न उरोनिया नुरोनिया नाही न उरोनिया. आपण म्हणतो नुरोनिया पण नुरोनिया नाही न उरोनिया ठेला. म्हणजे काय की तो फक्त देहानं शिल्लक राहतो. देह बुद्धी नसते त्याच्याकडे फक्त देह शिल्लक असतो. प्रारब्ध अवशिष्ट राहते त्याला.
मग तो जीवनमुक्त अवस्थेमध्ये जगू शकतो. पण ते आपण बघायला पाहिजे. परवा जीवनमुक्त शब्दाची व्याख्या ऐकली. सत्य असत्य ज्ञाने निवडले. सत्य असत्य ज्ञाने निवडिले. जीव सृष्टी मिथ्या हे त्यागिले. मिथ्या जीवसृष्टी हे त्यागिले. या नाव जीवनमुक्त बोलिले. बरोबर. काय सांगितलं त्यांनी? सत्य असत्य ज्ञाने निवडिले. काय निवडायचं आहे आपल्याला? ज्ञानानं सत्य काय असत्य म्हणजे काय, सत्य काय आणि मिथ्या काय हे आता निवडायचं आहे. मग त्याला काय म्हटलंय? मग पुढं हे निवडलं, मग पुढं काय करायचं आहे तर मिथ्या जीवसृष्टी त्यागणे. मिथ्या जीवसृष्टी त्यागणे. मग आता तुम्हाला माहिती आहे 2 प्रकारच्या सृष्टी आहेत. कोणकोणत्या? ईश्वर सृष्टी. मग त्यातली बाधक कोणती आहे? जीवसृष्टी. ती किती प्रकारची आहे तर ती 2 प्रकारची. कोणकोणती? एक मंद आणि एक तीव्र. त्याच्यामध्ये एक जीवाची यथार्थ आणि अयथार्थ 2 प्रकारच्या जीवसृष्टी. यथार्थ जीवसृष्टी आणि दुसरी कोणती? अयथार्थ जीवसृष्टी. मग यथार्थ जीवसृष्टी तुम्हाला माहिती आहे. देव आणि भक्त, शिष्य आणि गुरु, जीव आणि ब्रह्म हे यथार्थ जीवसृष्टी. त्या जीवानं आता काय केलेली आहे? मी सृष्टी निर्माण केली. त्याला मी जीव आहे ते ब्रह्म आहे, मी भक्त आहे ते भगवंत आहेत, मी शिष्य आहे ते काय आहेत? गुरु आहेत किंवा सद्गुरू आहेत. त्याला काय म्हणायची? यथार्थ जीवसृष्टी. आणि अयथार्थ जीवसृष्टी आहे की नाही, त्याच्यामध्ये त्याला मिथ्या जीवसृष्टी म्हणायची. ही बाधक नाही. कोणती? यथार्थ जीवसृष्टी. आणि ही बाधक जीवसृष्टी आहे. कोणती? अयथार्थ. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे मंद जीवसृष्टी आणि एक तीव्र जीवसृष्टी. मग मंद जीवसृष्टी कोणती आणि तीव्र जीवसृष्टी कोणती? तर मंद जीवसृष्टी कोणती सांगितल्या त्यांनी तर काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. ही कसली जीवसृष्टी सांगितली? मंद जीवसृष्टी. आणि तीव्र जीवसृष्टी कोणती सांगितली? तीव्र बाधक. तर मनाच्या कल्पना, मनोराज्य ही तीव्र जीवसृष्टी सांगितली. काम, क्रोध सुद्धा कायम नसतात आपल्या बरोबर. लोभ, मद, मोह, मत्सर कायम नसतात, पण कल्पना कायम असतात आपल्याबरोबर. आणि त्या कल्पनेमध्ये जीव रमायला लागलाय. आता दिवसभर कल्पना शिवाय दुसरं आमचं मुळातच कसं आहे माहितीये का? कल्पना जिथनं निर्माण झाली तिथनं हे सगळं विश्व मिथ्या आहे. कल्पनेनेच जीव तयार केलाय. कल्पना विद्या त्याने झाला जीव. मग आता पहिली कल्पना कुठे निर्माण झाली तर ते काय सांगतात की मूळ निर्विकार असलेल्या परब्रह्माच्या ठिकाणी जे पहिलं स्फुरण उठलं, पहिलं स्फुरण, त्या स्फुरणालाच नाव आहे माया. का तर वेदांतकार काय म्हणतात? निर्विकार असलेल्या परब्रह्माच्या ठिकाणी पहिला विकारच झाला कसा, हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय निर्विकार आहे, अविकारी आहे, निर्विकल्प आहे. त्याच्या ठिकाणी मायेचा सुद्धा विकार का झाला असं कोण म्हणायला लागले? आधी प्रश्न विचारला लागलाय, आक्षेप आहे त्याच्यावर की. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुला जे वाटते की तिथं विकार झाला ती तुझी कल्पना आहे, कल्पनेनं विकार झालाय.
नाहीतर विकारच झालेला नाही. म्हणजे हा अजातवाद. मग तो समजतच नाही. मग विवर्तवाद सांगायची वेळ आली. मग विवर्तवाद समजून सांगण्यासाठी मग दृष्टांत देण्याची वेळ आली. अज्ञातवादात झालंच नाही सिद्धांत आहे, पण निर्विकार असून देखील तुम्हाला दृष्टीला दिसतो त्यालाच विवर्तवाद म्हणायचं. स्वरूपाला धक्का न लागता तिथं नाही, त्याला काय म्हणायचं? विवर्तवाद. बोला. तर म्हणून आपल्याला आता आपण काय झालोय, आपल्याला अजातवाद तरी आता समजत नाही. समजत नाही हो अजातवाद. आता शब्द समजलेत, काय झालेलं नाही, पण आपला वाद कुठे संपलाय? गेला वाद खंडून. नाही ते म्हणतात की काय महाराज ते भेदाभेद गेला वाद. भेद आणि अभेद हा वाद खंडून गेला ब्रह्माच्या ठिकाणी. का तर ब्रह्माच्या ठिकाणी सगळं सजातीय विजातीय भेद रहित आणि काय सांगितलं त्यांनी? देश काल वस्तू अपरिचिन्न अशा पद्धतीचं ते ब्रह्म आहे. त्याच्या ठिकाणी माया कशी आहे तर नसून असल्यासारखी आहे. मग त्या मायेचं महाराज 12 प्रकार केले. तिला भिन्न म्हणायचं का अभिन्न म्हणायचं का भिन्नाभिन्न म्हणायचं का भिन्नाभिन्न विहीन म्हणायचं? तिला सावयव म्हणायचं का निरावयव म्हणायचं? सावयव निर्वयव म्हणायचं का सावयव निर्वयव विहीन म्हणायचं? तिला सत्य म्हणायचं असत्य म्हणायचं का सतासत म्हणायचं का सतासताहून विलक्षण म्हणायचं? अशी 12 प्रकारानं जरी चर्चा केली तरी सुद्धा मायेचं अस्तित्व सिद्ध करता येत नाही. आता सिद्ध करता येत नाही आणि मग हे आम्ही रडायला लागलो इथे. मग कार्यावरूनच म्हटले तिचं काय करायला लागते? अनुमान करायला लागते. का तर ज्ञान झाल्यानंतर तिची सिद्धी होत नाही. जसं दोरीवरच्या सापाची सिद्धी होत पण कधी? ज्ञान झाल्यावर. पण आपल्याला ज्ञान झालं नसल्यामुळे काय झाले? आपण आता काय झालोय? अविद्या. अविद्येचं आपल्या ठिकाणी भरपूर साम्राज्य आहे. ते अविद्येच्या राती है ना, अविद्येची रात्री आहे आपल्या ठिकाणी. जीव काय आहे? हे अविद्येमध्येच सध्या आपण हे आहेत. फार अगदी काय म्हणतात त्याला, गाढ निबिड अंधार जसा असतो ना तसं आमच्या ठिकाणी कधीतरी काजवाचं मजल्यासारखं ज्ञान चमकते. नाहीतर आमच्या ठिकाणी सुद्धा काय आहे? निबिड अंधकार आहे. म्हणून ते बाबा अहंकार निशी घनदाट म्हटले. आमचा अहंकार कसा आहे? अज्ञान कसं आहे? घनदाट. आणि मग गुरुवचने फुटली पहाट. पहाट म्हणजे अजून पूर्ण उजडायचं आहे. आत्ताशी काहीतरी कानावर पडायला लागले की बाबा हे असं असं आहे, अजून पुढे उघड हे आहे. मग ते म्हणले माता बरवंट भक्ती भेटली बरवंट गा, तिने मार्ग दाविला सोपट गा. म्हणून आपल्याला जोपर्यंत अविद्या आहे ना, तर ह्या अविद्येचं जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा प्रवास होत नाही. म्हणून ह्या अविद्येचं निरसन करण्यासाठी त्याला पोषक काय आहे ते सगळं आपण जमवायचं आहे. सत्संग आहे, सत्शास्त्र आहे, सतध्यान आहे. त्यानं काय होणार आहे तर अविद्येचं आवरण कमी होणार आहे. जीवाच्या ठिकाणी जे अविद्येचं आवरण आहे ना, जीवाच्या ठिकाणी 3 दोष आहेत. एक आहे मल, एक आहे विक्षेप आणि एक आहे आवरण. आणि मल विक्षेप हे कुणी दूर करायचं आहे तर साधकानं करायचं आहे. मग साधकानं कसं? निष्काम कर्म करायला पाहिजे, निरपेक्ष कर्म करायला पाहिजे. त्यानंतर काय करायला पाहिजे? उपासना करायला पाहिजे. मग ती उपासना आम्ही करतो का? उपासना तरी करायला पाहिजे ना काहीतरी. मग त्याला जप असेल किंवा ध्यान असेल, मग ती करत नाही आपण. कुठे करतो त्यावेळेला? काय म्हटले त्यांनी? असावी एकाग्री स्वस्थ चित्त मन उल्हासी करुणी. मग ते करायला पाहिजे आपण उपासना.
आणि आपलं कर्म बघायला पाहिजे, दोषरहित कर्म व्हायला पाहिजे. आपल्याकडून दोष भरपूर घडत असतात, मुद्दामूनही पण आपण दोष करत असतो, जाणून बुजून दोष करत असतो, माहिती असून सुद्धा दोष करत असतो. मग ते अंतःकरण काय होते, महाराज काय म्हणतात, आपण घाण भरून घेतोय सगळी. मग आपली पिशवी जी आहे ती पूर्वीची स्वच्छ होती, पण स्वच्छ असलेली पिशवी आपणच काय मलिन करायला लागलो. म्हणजे 2 दोष जर निवृत्त झाले नाहीत तर मग ज्ञानोदय होत नाही. महाराज म्हणायचे, विज्ञानंद काय म्हणायचे, अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय ज्ञानोदय होत नाही. आणि अंतःकरण शुद्धी होण्यासाठी हे कर्म आणि उपासना हे आपल्याला निष्काम व्हायला पाहिजेत. आणि कसं व्हायला पाहिजेत, नेटानं व्हायला पाहिजे, श्रद्धापूर्वक नेटानं. नेट. हा, त्याला काय महाराज म्हटले त्यांनी, हो एक वेदांतामध्ये त्याला सत्कार स तू दीर्घकाल निरंतरम. ब्रह्मसूत्रामध्ये महाराज आता येणार आहे ते विषय. स तू दीर्घकाल निरंतरम. काय म्हटले, स तू, स म्हणजे सत्कारपूर्वक, म्हणजे प्रेमपूर्वक. दीर्घकाल, दीर्घकाल करायचा आहे आणि निरंतर करायचं. स तू म्हणजे संस्कृत शब्द आहे. हो, स तू, तू म्हणजे आपण काय घ्यायचं आता, आपल्याला घ्यायचं साधकाला. स तू म्हणजे मी ब्रह्मसूत्रामध्ये आलंय ते सत्कारपूर्वक. सत्कार म्हणजे प्रेमपूर्वक. मग तू दीर्घकाल कर, काल वाढवायचा. हो, हा. मग आता आपण करतोय का ते बघायला पाहिजे. करतोय उपासना नाही, अहो मग काहीतरी करायला पाहिजे. उपासना काहीतरी करायला पाहिजे. उपासना म्हणजे काय, तर उपास्य दैवताशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मग आता आपलं उपास्य दैवत कुठं आहे, तर आता प्रारंभी उपास्य दैवत बाहेर असते, पण आता वेदांत चिंतन करणाऱ्या माणसाचं उपास्य दैवत तो स्वतः असतोय. तो स्वतः आहे ना, मग त्या स्वतःजवळ थांबायचा प्रयत्न करायला पाहिजे आपण. स्वतःजवळ वस्तू ज्याचं आम्ही चिंतन करतोय ना, आम्ही काय म्हणतो, घट घट में राम है, घट घट में राम है. घट काय म्हटले त्यांनी, देहादेही एक, सर्वा घटी राम देहादेही एक. मग आता हा जो घटामध्ये राम आहे ना, त्याचं स्वरूप काय आहे, तो पितांबरधारी आहे, मुकुटधारी आहे, धनुष्यधारी आहे का, तो दशरथाचा आहे, तर काय स्वरूप आहे, तुमचं काय मत आहे सुनीलराव. जो सर्वाघटी राम जो आहे तो त्याचं स्वरूप काय, तर त्याचं स्वरूप असं आहे की तो चेतन रूपानं कसा आहे. त्याला संतांनी काय म्हटले की बघा, लक्ष द्या, ब्रह्म कसा आहे, तर ब्रह्म कसा आहे, सत्यम ज्ञानम अनंतम. ब्रह्म कसं आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे, सत्य स्वरूप आहे. सत्स्वरूप म्हणजे काय, त्याचा कधीही अभाव होत नाही. तिने अभाव होत नाही, त्याचं नित्य आहे. पुढं काय, ज्ञान स्वरूप आहे, त्याला चिद्रूप म्हणजे. चिद्रूप बघा, जरा बुद्धी चालवायची. बुद्धी हे सगळा बुद्धीचा विषय आहे. बुद्धी आणि भगवंतानी अशी आपल्याला या कॉम्प्युटरमध्ये एक गोष्ट दिली आहे की किती जरी किती ज्ञान जरी दिलं ना तरी ती भरत नाही. म्हणजे बाकीचे हे याला कॅपॅसिटी आहे, पण याला, आणि आता विज्ञानानं असं सिद्ध केलेलं आहे की 1% फक्त प्रगत असलेला मनुष्य ती हे वापरतोय. म्हणजे 99% बुद्धी अजून आपली खाली आहे. म्हणजे तुम्ही जर बुद्धी वापरली तर तुम्ही सुद्धा चांगदेव 65 सारखा ग्रंथ लिहाल. पण आपल्याला ग्रंथ लिहिण्यासाठी अभ्यास करायचा नाही आहे ते, कारण काय लिहायचं, कोणी लिहायचं हे ईश्वर ठरवणार आहे. कुणाकडून काय लिहायचं, किती लिहून घ्यायचं, कुठपर्यंत. आता हे
माझ्याकडून काय कार्य करून घ्यायचं, सुनीलकडून काय घ्यायचं, माळी सरांकडून काय घ्यायचं, विठ्ठलरावांकडनं अण्णांच्याकडनं काय करून घ्यायचं, हे सगळं ईश्वराचं नियोजन आहे. मग ती सृष्टी आहे की नाही, त्यात अडकायचं नाही. ती सृष्टी ईशसृष्टी ती बाधा करत नाही. मग आजचा तो आपला विषय आहे. मग आपला काय विषय होता की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे, सत्य आहे, ज्ञानस्वरूप आहे आणि अनंत आहे. अनंत काय, त्याचा अंत आपल्याला लागत नाही. वेदांनाही अंत लागला नाही. असं ते अनंत आहे. सगळ्याचा अंत होतो पण त्याचा अंत नाही. झालं. आता ईश्वर कशाला म्हणायचं, ईश्वर आपण ब्रह्म कशाला म्हणायचं बघितलं. आता ईश्वर कशाला म्हणायचं असू दे की, बोला की, काय अडचण नाही. शुद्ध ब्रह्माला माया उपाधीला ईश्वर. हा बरोबर आहे. माया उपाधी माया उपाधी ज्याला स्वीकार, माया विशिष्ट चैतन्य त्याला ईश्वर असं म्हणा. मग त्याचं वर्णन कसं केलं शास्त्रकारांनी, उत्पत्ती स्थिती लयकारक इति ईश्वर. तोच ईश्वर, तेच ब्रह्म माया विशिष्ट झालं. उपाधीचा स्वीकार केला, त्याला डाग बसला का, बसला. हा डाग बसला त्याला कशाचा, मायेचा. सगुण झालं. पण आम्हाला विठ्ठलरावांनी परवा प्रश्न विचारला, ते सगुण आहे आणि त्या ठिकाणी निराकार आहे. ते कसं आहे, निर्गुण निराकार आहे आणि हे सगुण निराकार आहे. आणि तेच ज्या वेळेला देह धारण करून येते. मग आता ईश्वर कशाला म्हटलंय, ईश्वर कुणाला म्हणायचं, ईश्वर त्या राम जे देह धारण करून आल्या त्यांना ईश्वर म्हणायचं. ते ईश्वराचं स्वरूप काय आहे तर ते समजून घ्यायला पाहिजे. मग त्यालाच ईश्वराचा किती शब्द वापरल्यात माहितीये का, सूत्रात्मा, जगज्योती, जगदीश्वर, जगदीश, पुरुष, अंतर्यामी, नियंता, इतके शब्द वापरल्यात त्यांनी. आणि त्याला सांगितलंय की तेच तत्व ज्या वेळेला या सगुणाच्या गुणांच्या ज्या वेळेला गुणांचं माध्यम घेते आणि कार्य करायला लागते, त्यावेळेला त्या कार्य करणाऱ्या असलेल्या त्या तत्वाला जो व्यापक आहे, मायेचा स्वीकार त्यानं केलेला आहे पण मायेला अधीन नाही, समष्टी चैतन्याची गोळाबेरीज, त्याला ईश्वर असं म्हणतो. मग तो उत्पत्ती स्थिती लय कारक म्हणजे त्याची काय आहे, त्याची जी उपाधी आहे ना ती व्यापक उपाधी आहे पण शुद्ध आहे. ती महाराज म्हणतात त्यानं उपाधी घेतलीये ती त्याला बाधा करत नाही, त्याला आवरण घालत नाही. आणि जीवानं जी उपाधी घेतलीये त्याला ती काय करते, मलिन आहे, त्याला ती आवरण घालते. मग आता बघा ब्रह्म कसं झालं, पहिलं कसं होतं, शुद्ध होतं, ते काय झालं, बरोबर आहे, शबल झालं. हो शबल झालं, त्यानं मायेचा आधार घेतला ना, शबल झालं. शबल ब्रह्म ईश्वर असं म्हणायला काय हरकत नाही. आणि ते शबल ब्रह्म आणि काय म्हणतात तुम्ही त्याला, शबल सत्व गुणात्मक आणि शबल तमोगुणात्मक. तेच ब्रह्म तमोगुणात्मक झालं तर त्याला जीव असं म्हणतात. आणि तेच ब्रह्म त्यानं जर उपाधी त्याची प्युरिफाय केली तर त्याला ईश्वर असं म्हणतात. मग तो ईश्वर कसा सांगितला त्यांनी, समष्टीच्या यानं उत्पत्ती स्थिती त्याच्याकडे ते कार्य दिले. बरोबर. आता त्याच्या पुढचं काय आहे, जीव, ब्रह्म, ईश्वर आणि जीव. मग जीव कसा आहे, असत, जड आणि दुःख रूप. जीव कसा आहे, असत, जड आणि दुःख रूप. का असत, जड आणि दुःख रूप काय, हा कसल्या मायेचा, अविद्या. मग आहे का तो,
नाही. मग त्याला काय म्हणतात शास्त्रकारांनी, ही फक्त त्याच्या ठिकाणी अध्यास झालाय. काय झालाय? आणि अध्यासाला कारण काय आहे? अविद्या. मग आता जीवानं काय करायचं आहे? तर जीवानं म्हणून ईश्वराचं स्थान कोणतं आणि जीवाचं स्थान कोणतं? कोणतं? ईश्वर कुठं आहे? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशी अर्जुन तिष्ठती. मग स्थान कोणतं? आणि जीवाचं. हा, तर बघा किती सुंदर सांगितलंय शास्त्रकारांनी. सोपं आहे, आपल्याला माहिती नसते म्हणून त्यांनी सांगितलं शास्त्रकारांनी की एका झाडावर 2 पक्षी बसले. हा, एका झाडावर 2 पक्षी बसले. जो फळ चाकायला लागला त्याला काय म्हणायचं? जीव. आणि जो फळ चाकायचा बंद झाला तो ईश्वर. मग आता आम्ही काय होतोय? जीव. मग आपल्याला काय व्हायचं आहे? शिव, ईश्वर व्हायचं आहे का ब्रह्म व्हायचं आहे? काय व्हायचं आहे? काय आहे? ब्रह्माच्या ठिकाणी अगोदर झालेलंच नाही, त्यामुळे ते काय व्हायचा विषयच नाही. व्हायचं कुठं आहे? व्हायचं कुठं व्हायला लागले? जीव दशेच्या ठिकाणी सगळं होणं जाणं. आणि एकदा जीवानं जीव पण सोडलं तर ईश्वरानं ईश्वर पण सोडतोय. जीवाच्या दृष्टीने जीवाचं जीवत्व गेले की ईश्वर तुम्हाला घालवायची गरज नाही. महाराज उभी आहे आपल्या. अर्जुन पण गेलं तसं त्याचं भगवंत पण त्या ठिकाणी निवृत्त झालं. म्हणजे ह्यानं उपाधी टाकली की त्याची उपाधी आपोआप का 2 पक्षी नाहीतच मुळात. म्हणजे एकच पक्षी आहे. संबंधानं आलेलं तो निघून गेला ना तर आता ते त्याला काय जीवाने कुठंच असं मानलं की साहजिकच ऐक्य. तो गेला ना, तो कुठंच झाला, तो गेला. सदा ऐक्य आहे. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे की माझं काय, मी ब्रह्म असताना मी जीव कसं काय व्हायला लागलोय? मी ब्रह्म असताना जीव कसं काय झालोय? झालोय का नाही झालोय? अशा शंका निर्माण होत्यात. बर नाही म्हणावं. अण्णा तर म्हणतात, हे म्हणतात की जीवो ब्रह्मेव नापरा. जीवे ब्रह्मेव नापरा. जीव आणि ब्रह्म वेगळं नाही असं आपण आता अण्णांच्या मुखातनं महाराजांच्या मुखातनं बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. पण अजून आपलं जीव पण काहीही गेलेलं नाही. काय असं होतंय बरं? ब्रह्म गेलंय काय? अहो ब्रह्म कसं जाईल? ब्रह्म कुठं जाणार? जाणार येणार कुठं जाणार? ब्रह्म कुठं जाणार? कोंदाटले सगळीकडे. जाणार कुठं येणार कुठे? जागा पाहिजे की कुठे जाणार? त्याला दृष्टांत कसा दिलाय त्यांनी की कोल्हापुरातनं घट आणला हो इकडे मडक. कोल्हापुरातनं मग कोल्हापुरातलं मडक्यामधलं आकाश आणि इथं आणला मठ, तो घट किंवा ती घागर, मग इथलं आकाश. मग काय झालं? तिकडचं आकाश इकडे आलं काय? नाही. इकडचं आकाश तिकडे गेलं काय? नाही. आणि समजा घट फुटला तर काय काय झालं आकाशाला? तसं हे आपले सगळे हे काय आहे? आपलं हे घट आहेत हे सगळे आकाश. तसं ब्रह्माच्या ठिकाणी काय होत नाही. मग व्हायला कुठं लागले? तर त्या जीवदशेच्या ठिकाणी हा सगळा व्यवहार अज्ञानानं व्हायला लागलाय. अज्ञानानंच जीवदशा ब्रह्म भोगायला लागले. ब्रह्म भोगत नाही, पण ह्यो जीव झाला की नाही ती भोगायला लागते. म्हणून सुख दुःख जीव भोग पावे. म्हणजे सुख दुःख ब्रह्म भोग पावत नाही, जीव भोग पावे. मग ते ब्रह्म जीव कसं व्हायला लागले? मग त्याला कोण करायला लागले तसं? त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाया मन हे नाव
एरवी कल्पना ती सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. आता याचा सुनीलराव अर्थ असा आहे, वस्तू म्हणजे ब्रह्म. वस्तुनाम परमात्मा. वस्तूला जीव दशेला आणण्याचं सामर्थ्य त्या वाया मन हे नाव, आणि ते मन तर कुठं दिसतच नाही. त्याची जागा दाखव म्हणलं तर सांगता येत नाही. त्याचा आकार दाखव, रूप दाखव, गंध दाखव, काहीतरी दाखव, काही सांगता येत नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर हे मन, वाया मन हे नाव कल्पना आहे नुसती म्हणतात. आणि ती कल्पना आम्हाला सगळ्या आम्हाला क्षणोक्षणी रडवायला लागल्या. किती आपल्याला ब्रह्माला दुःख आहे काय? नाही. ईश्वराला दुःख आहे? नाही. जीवालाच फक्त दुःख आहे. मग तो जीव आपलं स्वरूप विसरून जे असत जड आणि दुःखरूप आहे त्याच्याशी कसा एकरूप व्हायला लागलाय बघायला पाहिजे का नको? तो कसा एकरूप, कसा तादात्म्य पावायला लागलाय. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी की द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. मग ते जो द्रष्टा कोण व्हायला लागला, दृश्य कोण व्हायला लागलं आणि दर्शन कोण व्हायला लागलं, कसं व्हायला लागलं? ते ब्रह्मतत्व, आत्मतत्व, ते द्रष्टा कसं झालं, दृश्य कसं झालं आणि दर्शन कसं झालं, कसं होतंय? आणि मग काय प्रक्रिया होऊन जीव निर्माण होतोय? जरा थोडस हे आहे ना, त्रास वाटते ना जरा? नाही ना, त्रास नाही ना वाटत. मग इथं काय लिहिलं त्यांनी? म्हणून अविद्या निमित्ते. काय निमित्त झाली? मग जीव निमित्त कारण कोण झालं? अविद्या. उपादान कारण कोण झालं? निमित्त कारण लिहिले हो इथे. अविद्या निमित्ते झालं. निमित्त कारण जसं आपल्या देहाला निर्माण करण्यासाठी, देहाला निर्माण करण्यासाठी उपादान कारण कोण आणि निमित्त कारण कोण? या देहाची निर्मितीला उपादान कारण कर्मच आहे ना. तर ह्या देहाचे हे जे आहेत उपादान कारण आणि निमित्त कारण कोण? तर उपादान कारण पंचमहाभूत आणि निमित्त कारण कोण? आई वडील. आई वडील हो निमित्त झाले हो देहाला. पंचमहाभूत उपादान कारण झाले. आणि मग संचित नसलं तर काय करणार तू? संचित नसेल तरी येईलच कशाला? ते पंचमहाभूत असून करायची काय? नाही, पण देह झालाय ना, त्याला कारण सांगितलं. आता आपला विषय काय चालू आहे? तर अविद्या हे निमित्त कारण. निमित्तानं अविद्या निमित्त कारण, त्याच्यावरनं निमित्त आणि उपादान. जसं कुंभार निमित्त कारण आहे आणि उपादान कोण आहे? माती आहे. मग माती उपादान कशाला म्हटले? कार्यात ज्याचा प्रवेश असतो तो उपादान कारण. कार्य ज्याच्यापासून राहत नाही. कार्य कार्य उत्पत्ती स्थिती लयामध्ये ज्याचा काय असतो? अंतर्भाव असतो, त्याला उपादान मानले. आणि निमित्त कशाला म्हटले? उत्पत्ती आणि स्थिती एवढ्यातच ज्याचा संबंध असतोय त्याला निमित्त मानले. लक्षात येते का? आता उदाहरणार्थ गट निर्माण करायचा आहे. मग आता निमित्त कारण कुठपर्यंत आहे? उत्पत्ती स्थितीपर्यंतच आहे हो. आणि उपादान कुठपर्यंत आहे? लय झाला तरी ती माती ती आहे. म्हणून तिन्ही याच्यामध्ये ज्याचा संबंध आहे त्याला काय म्हटले? उपादान. आणि निमित्त दोनच अवस्थेमध्ये त्याचा संबंध आहे. तसं इथं ह्या जीवाची निर्मिती होत असताना, द्रष्ट्याची निर्मिती होत असताना
इथं निमित्त कारण कोण झाले? अविद्या झाले. आता उपादान कोण झाले? विचार करायचा. मी पण कधी विचार केला नाही महाराज, पण करायचा आता विचार. उपादान कोण झालं? कारण काय झालं की ह्या गोष्टी वेदांत आपण मागच्या वेळा बोललो, तर हे जेवढं विचार कराल तुम्ही तेवढं नवीन नवीन सुचत. आदेशानच घ्यावं लागेल, कारण ते भासलं तर त्याच्यावर भासायला पाहिजे ना. म्हणून ही अविद्या निमित्ते. बघा शब्द कसे, आता बघा हे शब्द वाटतात सोपे, पण एवढं सोपं नाहीये प्रकरण. निमित्त कारण आणि उपादान कारण. आता कसं आहे, हे जीवाचं द्रष्ट्याचं निमित्त आणि उपादान कारण सांगायला लागलं. आतापर्यंत आपण जगाचं बघितलं, ईश्वर काय झाला? निमित्त कारण झाला. माया काय झाली? उपाधी. आता द्रष्ट्याचं आपल्याला काय करायचं आहे? निमित्त कारण आणि उपादान कारण. मग द्रष्टाच आहे तो, आणि द्रष्टा जीव दशेला यायला लागलाय, किंवा ब्रह्म आहे, आणि ब्रह्म द्रष्टा म्हणून आपल्याला प्रतीतीला यायला लागले. ब्रह्म आहे, ब्रह्मतत्व. त्या ठिकाणी ते तत्व असल्याशिवाय होय, त्यानं उपाधी जशी स्वीकारली ना, ब्रह्मानं माया उपाधी स्वीकारली की त्याला पुरुष शब्द येते, ईश्वर. त्यानं पुढं अंतकरणाच्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी तो जाणता झाला. आणि जे समोरचं सगळं आहे त्याला चंचलत्व दृश्य म्हटले. त्यानं परत विद्येचा उपाधी केला स्वीकार की त्याला ईश्वर म्हटले. आणि त्यानं ज्या वेळेला अविद्येचा स्वीकार केला त्यावेळेला त्याला जीव म्हटले. मग हे उपाधी भिन्न झाली. जीवाची उपाधी अविद्या, ईश्वराची उपाधी विद्या, जाणत्याची उपाधी त्याने घेतलेली दृश्य किंवा चंचलता, आणि पुरुषाची उपाधी प्रकृती किंवा माया. मग उपाधी वेगवेगळी झाली, पण तत्व मात्र वेगवेगळे झालेलं नाही. मग हे अविद्याचं निमित्त झालं. काय झालं? अविद्येचं निमित्त झालं. आणि त्या ठिकाणी त्या अविद्येचा स्वीकार केल्यामुळे तो काय झाला? दृश्य द्रष्टत्व वर्ते. काय म्हटलंय? दृश्य द्रष्टत्व वर्ते. ते मी नेणे, ते मला माहित नाही, ते मी जाणत नाही. कोण? तर ती संवित आहे ना, संवित. ती संवित द्रष्टा, दृश्य आणि दर्शन काही जाणत नाही असं म्हणतात. मग आता जे झालं कोणी सांगितलं? ज्ञानदेवानी चांगदेवाला सांगितलं. बरोबर आहे. आता आपल्याला चांगदेव व्हायचं आहे, आणि ज्ञानदेव तर आहेतच. आता आपण विचार करायचा आहे की बाबा हे काय म्हणायला लागल्यात? द्रष्टा कोण, दृश्य कोण, आणि दर्शन काय? तर महाराज, तर परवा आमचा विषय झाला, महाराज कोल्हापूरला आले होते. तर आपण स्वतः आपले जे अस्तित्व आहे, आपले जे दृक् स्वरूप आहे, संवित जे आहे आपली स्वतःच, त्या बोधात आपण नाही. आता आपण बोधात कुठं आहे? बोधात जर असता तर तुम्ही द्रष्टा, दृश्य, दर्शन झालाच नसतं. आणि आता आपण काय आहे? अबोध आहोत. बोध नाही आपल्याकडे. बोध झाला तो न उरोनिया ठेला. साधू 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 काय म्हणतात? साधू. साधू म्हणजे काय? साधू, साधून घे. साधू बोध झाला. किती ज्ञानेश्वर महाराजांचे नुसते स्वर जरी बदलले ना, साधू 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 आहे. आपण म्हणतो साधून घेऊया. साधू बोध. काय साधू?
बोध साधूया आपण. आपल्याला सगळं साधतंय, फक्त बोध साधेना. सगळं साधलंय. पाठ झालाय, ज्ञानेश्वरी बऱ्याच ओव्या पाठ झाल्यात, एकनाथी भागवताचं वाचन झालंय, पण अजून बोध झाला नाही. म्हणून साधू जवळ बोध आहे. साधू जवळ बोध आहे. ग्रंथामध्ये त्याचा शोध आहे असं समजा, पण बोध नाही. साधू जवळ बोध आहे. नाहीतर मग ग्रंथबोध झाला असं म्हटलं असतं, पण ग्रंथबोध होण्यासाठी साधू बोध व्हायला लागते. प्रत्येकानं वाचून झालं असतं. म्हणून ईश कृपा पहिली आहे, मग साधू कृपा आहे, मग ग्रंथ कृपा आहे, पुढं आहे. बघा की ईश कृपा, सद्गुरु कृपा, आणि तिथं दोघांच्या इथं काही जण काय म्हणतात की पहिल्यांदा अंतःकरण कृपा मानतात आणि नंतर शास्त्र कृपा मानतात. पण विनयानंद महाराज म्हणायचे काय, बाबा पहिल्यांदा तुमच्याकडे अंतःकरण कृपा व्हायला पाहिजे आणि मग तुम्हाला शास्त्र कृपा होते. म्हणजे काय तर अंतःकरण जोपर्यंत तुमचं यथार्थ शुद्ध होत नाही, तर शास्त्र समजत नाही काय म्हणते नाही, त्याला काय म्हणायचं आहे त्यांना ते समजत नाही. बरंच समजते, पण पण जे म्हणायचं आहे ते समजत नाही. म्हणून ते जर म्हणायचं असलं तर अंतःकरणाची प्युरिफिकेशन, शुद्धीकरण आमचं किती होते त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. किती. मग आता आपला विषय काय होता की बाबा ते जे तत्व आहे ना, ते तत्व काय होते तर त्या अविद्येचं नुसतं त्या ठिकाणी त्याला काय होते, उपाधी त्यानं स्वीकारते. अविद्येचा उपाधी स्वीकारते, आणि अविद्येचा उपाधी स्वीकारले तर मग ते द्रष्टा कसं होते, दृश्य कसं होते आणि दर्शन कसं होते. तर आपला विषय असा चालू होता. तर सत्वगुणाच्या माध्यमातनं, सत्वगुण कुठं आहे तर अंतःकरणाच्या स्तरावर आहे. कुठं आहे? मग अंतःकरणाच्या स्तरावर कोण येते तर ते संवित आहे की नाही. संवितच आपल्यामधली ती संवित म्हणजे स्वतःच ज्ञानरूप, ते आम्ही विसरलोय आणि आम्ही अंतःकरणाच्या ठिकाणी आता पसरलोय किंवा घसरलोय. म्हणा कुठे घसरलोय, तुम्ही आपण आहोत कुठं आता, तुम्ही आहोत कुठं. एक तर हे बघा, आपण अंतःकरणाला घेऊन दृश्याकडे जातोय, अंतःकरणाकडला घेऊन आपण दृश्याला जाऊन दृश्याशी एकरूप होतोय. पण त्या अंतःकरणाला अधिष्ठान असलेलं चैतन्य आहे ना, तिकडं ते अंतःकरण जाईना झाले. मग अंतःकरणाच्या ठिकाणी सत्वगुण आहे. मग सत्वगुणाच्या ठिकाणी तुम्ही आलात म्हणजे गुणाचा स्वीकार केला की तुम्ही त्या ठिकाणी घसरला. मग त्या ठिकाणी द्रष्ट्याची निर्मिती आहे. आता हा द्रष्टा, त्याला म्हटलं यांनी प्रमाता, त्याला चैतन्य, प्रमाता चैतन्य, प्रमाता चैतन्य, तो प्रमाता त्या ठिकाणी. मग प्रमाता हा शुद्ध आहे. अजून कधी शुद्ध आहे, जरी तो अंतःकरणाच्या स्तरावर आला, तरी सुद्धा अजून तो एवढा घसरलेला नाही, कारण सत्वगुणात आहे. पण मी ज्यावेळेला घसरलो असा, त्यावेळेला मला त्याची जाणीव आहे का हो, मी घसरलोय म्हणून. नाही, थांबू दे की मी अंतःकरणाच्या स्तरावर आलोय असं कधी वाटते दिवसात ना, असं वाटते मी आता अंतःकरणाच्या स्तरावर आलोय. मग हे कोण बघायचं, अण्णांनी बर पांडुरंगाने बघायचं. हे तू तिथनं बेल वाजवणार, शाळेत बेल वाजवत अस, तू आता अंतःकरणाच्या स्तरावर आलास बघ, घंटा वाजली. आता त्या अंतःकरणात आलं की परवा आपण विषय झाला बघा, तुम्ही मला बघितलं ना, कसं बघितलं माहितीये, कसं बघते हे,
वेदांतामध्ये फार सुंदर सांगितले. काय होते, या बलाचा प्रकाश आहे ना, ते इथं पडतोय. बल नसताना तुम्ही मला बघितलंच नसतं. ते तिथले किरण इथे येऊन पडतात, हितली किरण डोळ्यात जातात आणि हिची आकृती डोळ्यामध्ये उलटी पडते आणि डोळ्यातली आकृती मेंदूमध्ये जाऊन सुलटी होते आणि मग त्या ठिकाणी 2 अध्यास होतात. ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास. महाराज कोणते 2 अध्यास? अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास. अध्यास व्हायला लागले. अध्यास कुठं? बघा आता गंमत आहे. हा मोबाईल आहे, कुणाला माहिती आहे? हा मोबाईल आहे, कुणाला माहिती आहे? ह्याला माहिती नाही. ह्यानं बघितलं. कुणी? मोबाईलच्या शॉपमध्ये गेला, स्वतःला विसरला, मोबाईलच्या शॉपमध्ये गेला, भांबावला. भांबावल्यावर तिथले सगळे मोबाईल दिसायला लागले. कुठं? आत दिसायला लागले. आता आत दिसायला लागले ते कसं दिसायला लागले? वृत्ती तर जड आहे, अंतकरण जड आहे. अंतकरण जड आहे ना, का अंतकरण चेतन आहे? नाही, माया जड आहे, एकच चेतन आहे. त्यामुळे त्याला काय दिसत नाही, या वृत्तीला पण काय दिसत नाही. मग कोण झाला मोबाईल? हाच मोबाईल झाला. तुम्ही म्हैसीकडे बघितलं का नाही? तुम्ही म्हैसच होताय. म्हैस तुम्ही होत नाही. म्हैस तू होत नाही. तुम्ही म्हैस होताय. तुम्ही गाढवाकडे बघितलं, तुम्ही गाढव होताय. आणि गाढव जेवढा वेळ असेल का नाही डोक्यात, त्यावेळेला तुम्ही गाढवच, ब्रह्म नाही. आपण उभा केलेलो, तुम्ही द्रष्टा झाला ना. आता तुम्हाला समोर हे दृश्य उभाच राहत. मग आता हे काय झाले, हे 5 जण आहेत ना, ही लोक. डोळा, कान, काय इथनं सुरुवात करूया. पहिल्यांदा कान, त्वचा, डोळा नाही, रसना आणि घ्राणेंद्रिय. ही 5 जण लोक आहेत. ज्ञानेंद्रिय. ही 5 जण लोक दृश्य उभं करतात. आणि ही लोक नसली तर आतमध्ये 5 लोक आहेत, ती दृश्य उभं करतात. म्हणजे कोणती? तर ही बाहेरची 5 लोक आहेत, बाहेरचा करणा, ही बाहेरची करणं आहेत. आणि डोळे बंद केले की आतले 5 जण बघितलेलंच दाखवायला सुरुवात करतात. आता प्रश्न असा आहे की डोळे उघडल्यावर दृश्य दिसते का डोळे झाकल्यावर दृश्य दिसते? तर दृश्य दिसायला डोळे उघडे पाहिजेत असं काही नाही. असं काही नाही का स्वप्नामध्ये डोळे बंद आहेत, कान बंद आहे, सगळंच बंद आहे, पण दृश्य तर चालूच आहे. दृश्याला कुठं बंद आहे स्वप्नात? मग त्या ठिकाणी दृश्य नसताना बाहेरचं आतलं दृश्य नवीन निर्माण होते. दिवसभर बघितलेलं जागृतीच्या संस्कारानं दृश्य काय होते? निर्माण होते. दृश्य निर्माण होते आणि त्या दृश्याच्या माध्यमातनं त्या दृश्याशी जो एकरूप होते की नाही, त्याला दृश्याच्या माध्यमातनं द्रष्टा म्हणायचं. त्याला उदाहरण दिले चांगली उपासनेमध्ये. मुख आरसा जर नसेल तर मुखाला प्रतिबिंब आणि बिंब हे दोन्हीही नावं होत नाहीत. आता हे झालं. मग आरसा गेला तर बिंब प्रतिबिंब दोन्ही गेले, पण मुख बिंब प्रतिबिंबा वाचून तसं दृश्य जर गेलं तर द्रष्टा जातोय आणि तुम्ही फक्त राहताय. मग असं कधी झालंय का दिवसात दृश्य नाही आणि मीच आहे? नाही.
मग नाही झालं तर तुम्ही ब्रह्म कसं होणार? जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय मी आहे तोपर्यंत दृश्य आहेच. मग मीपणाची जाणीव मी नसेल, हा त्यावेळी तुम्ही ब्रह्म. नाही, तसं नाही. पहिल्यांदा दृश्याला 3 टप्पे आहेत त्यात. पहिला टप्पा नाही, पहिला टप्पा सांगतो. ज्या वेळेला तुम्ही अंतकरणाच्या स्तरावर येता, प्रमाता होता, त्यावेळेला पहिल्यांदा काय होते सांगतो. आता पहिला टप्पा काय होते सांगतो. ते दृश्य मी आहे असं म्हणते. मी म्हैस होते, मी बायको होते, बायको माझी होतीये, मी माझं तिथं सुरू होते. बघा कुठं सुरू होते? आता गेले का मी माझं? मी माझे हरपले ग ताईच्या ठाई, गेले गेले माणूस पण त्यानं सोडली ग लाज, असं म्हणतात. मी माझं गेले, कुठं गेले? अहो बसल्या बसल्या मी माझं बनून तो प्रमाता चैतन्य सगळ्याशी एकरूप झालेला आहे. मग आता बघायला पाहिजे मी दिवसात किती वेळा मी माझं करायला लागलोय. मी माझं जर हरपलं त्याला म्हणतात स्थूल देहाची मुक्ती. सहज मी अंधळा, त्याला स्थूल देहाची मुक्ती म्हणतात. त्याला पहिली मुक्ती म्हटली सलोकता. मग आता ती बघायला पाहिजे तो सोडतोय का, त्याला सोडतोय का बघायला पाहिजे का नाही. तुम्ही सोडलात त्याला, तिला स्थूल सोडलं तर स्थूलाची मुक्ती सलोकता. तुम्ही लोकात यायला लागताय. त्या लोकात, लोक म्हणजे काय माहितीये का? अनुभवाचं स्थान. नाही, लोक म्हणजे अनुभवाकडे यायला लागताय. सच्या अनुभवाकडे यायला लागते, सलोकता. मग आता ज्या वेळेला ते तुम्ही बघताय आणि ज्या वेळेला तुम्ही म्हणताय हे मी नाही, असं म्हणायला पाहिजे ना. म्हैस मी नाही, म्हैस माझी नाही, असं किती वेळा म्हणतोय आम्ही. म्हैस का म्हणतोय? कारण गावाकडे सगळ्या म्हैशी. म्हैस मी नाही, म्हैस मी नाही, म्हैस माझी नाही, मी नाही, माझी नाही. हे माझं नाही. आता घर, परत घराला म्हणायचं. घर मी नाही आणि घर माझं म्हणायला पाहिजे. आणि ते कुठं साठवायला पाहिजे? बुद्धीत. त्या बुद्धीत ज्या वेळेला दृश्य बघेल त्यावेळेला म्हणायला पाहिजे आणि साठवायला पाहिजे. म्हणायला पाहिजे, साठवायला पाहिजे. आता काय साठले? घर बघितलं ते म्हणते माझा आहे, मी आहे, माझा आहे, मी आहे. ते कुठे साठले? बुद्धीत. मग दिसताना काय दिसते? दृश्य बघितल्यावर मी आहे, माझा आहे, मी आहे, माझा आहे. हे कुठे दिसतंय? कुठे चालला पिक्चर? अंतःकरणात. पिक्चर बाहेर नाही, आज सगळा पिक्चर चालू आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले की हा मनोरूपी पटू फाटे, जेत हे संसार चित्र उमटे. म्हणून माया सुद्धा आहे की नाही. बघा महाराज सांगतात दोरीवर साप नाही. आतापर्यंत ऐकले की नाही? दोरीवर साप कधी झालाय का? झालाय. मग दोरीवर साप तिथं झालाय नाही, मग कुठे झाला? आज झाला. दोरीवर तिथं झालाच नाही कधी, तिला माहितीच नाही. तसं जसं त्या दोरीवर कधीच साप झाला नाही, तसं त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीच विकार झालेला नाही. मग विकार झाले नसताना कसं काय विकार दिसतोय? त्यालाच माया म्हणतात. अघटित घटना घटियेसी पटियेसी. जी घटना घडू शकत नाही ती घडवू शकण्याची ताकद तिच्याकडे आहे. आणि म्हणून पहिला ते दृष्टा, तो संवित आहे ना, स्वतःला विसरते, सत्वगुण. मग काय घेते? इंद्रिय घेते, त्याला म्हणतात रजोगुण. ते रजोगुणाकडे येते आणि मग ते तिसऱ्या टप्प्यावर जाते आणि ते म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. तिसऱ्या टप्प्यावर जाते. मग आम्ही दिवसभर किती वेळ कुठल्या टप्प्यावर आहे? तिसऱ्या टप्प्यावर असतोय कायम. आणि आम्हाला जायचंय कितव्या टप्प्यावर? चौथ्या टप्प्यावर. चौथ्या टप्प्यावर जायचंय हो. आणि आम्ही गेलो कुठल्या टप्प्यावर?
त्या खाली तिकडच्या टप्प्यावर घसरण झाली आमची. त्या तिसऱ्यातनं दुसऱ्यात यायला पाहिजे. दुसऱ्यात कसं यायचं, ज्या ज्या वेळेला असं होईल त्याचा जागा असायला पाहिजे पहिलं. हे असं व्हायला लागले म्हणून हे पिक्चर दिसायला लागलाय. पिक्चरच्या टाकीमध्ये पडद्यावर दिसणारं दृश्य, पडद्यावर बसणार पडदा दिसतोय का? नाही. काय दिसतंय मग? चित्र दिसते. मग ते कुणाला दिसते? पडद्याला दिसते का? नाही. पडद्याला चित्र माहितीच नाही, प्रकाशालाही माहिती नाही, खुर्च्यांनाही माहित नाही, कुणाला माहिती आहे? तर हा जो द्रष्टा आहे तो त्याच्याशी एकरूप इतका होतोय की ते स्वतःला विसरते. तुम्ही बघा, तुमच्या अजून तुम्हाला आणखीन ज्या वेळेला तुम्ही मला बघता ना त्यावेळेला तुम्ही नसताय आणि तुम्ही मी झालेला असते. ज्यावेळेला तुम्ही गुरु बघता ना, बघा म्हणून काय म्हणायचं माहितीये का, मीच गुरूंचे पादत्राणे झालो, मीच गुरूंची नखे झालो, मीच गुरूंचे पाय झालो, मीच गुरूंचे गुडघे झालो, मीच गुरूंचे या मांड्या झालो, मीच गुरूंचे पोट झालो. बघा, आणि असं म्हणायचं. आणि मग ते तुम्ही होताय. मग मीच अण्णा झालो, मीच महाराज झालो. ज्यावेळेला तुम्ही महाराजांचं स्मृती ज्ञान जे असते, स्मृती ज्ञान बुद्धीमध्ये, त्यावेळेला स्मृती येते ना, त्यावेळेला तुम्ही महाराज होताय. मग तुम्ही महाराज झाला का नाही, की त्यावेळेला महाराज जसे असतील तसे तुम्ही असताय. महाराज शांत असतील तर तुम्ही शांत. महाराज तुमच्या स्मृतीमध्ये कशी आहेत? स्मृतीमध्ये महाराज तुमचे कसे आहेत? स्मृतीमध्ये मी कसा आहे तुमच्या? आता ज्या वेळेला स्मृती उमटते, दृश्य उमटते. त्याला कुठं दृश्य उमटलं महाराजांचं? अंतकरणात. अंतकरणाच्या स्तरावर काय झाले, स्मृती महाराजांची आली. मग आता महाराजांची स्मृती झाली म्हणजे काय झालं, महाराजांचं दर्शन झालं. काय झालं? दर्शन. बघा, द्रष्टा कोण झाला? तुम्ही झाला. दृश्य कोण झालं? तुम्ही झाला. आणि दर्शन काय झालं? दर्शन काय झालं म्हणजे, दर्शन म्हणजे ज्ञान काय झालं? दर्शन शब्दाचा अर्थ ज्ञान. हे लक्षात ठेवायचं. आता काय झालंय माहितीये का, पांडुरंग मी भक्त आणि दर्शन झालं. तसं नाही. तर तिथं दर्शन म्हणजे शब्दाचा अर्थ कसा घेतलाय बघा. दर्श म्हणजे अज्ञान. दर्श म्हणजे काय? अज्ञान. आणि न म्हणजे नाही. त्या वस्तूचं ज्ञान नाही असं नाही, म्हणजे ज्ञान झालं, अज्ञान दूर झालं. मग महाराजांची, आता महाराजांना कुणीतरी दुसऱ्यानं बघितलं, मग काय झालं? ज्ञान. एक महाराजांच्या अपरिचित व्यक्तीनं महाराजांना बघितलं, मग काय ज्ञान झालं? काय झालं ज्ञान? काय झालं नाही हो. त्यांनी फक्त बघितलं, दृश्य बघितलं. तो द्रष्टा झाला, दृश्य बघितलं. दर्शन काय झालं? बाबा मला हे काही माहित नाही, म्हणजे अज्ञान झालं. यांच्याविषयी काय झालं? अज्ञान. आणि मी बघितलं. मधुकर पाटील महाराज, आबा देसाई, नारायण माळी, सुनील राव असे हे बघितलं. झालं? ज्ञान झालं. आता हे ज्ञान आणि अज्ञान हे काय आहे? कसलं ज्ञान आहे? हे दोन्ही पण, हे ज्ञान मिथ्या ज्ञान आहे, विपरीत ज्ञान आहे, भ्रम ज्ञान आहे. हे दोन्ही. आणि आमचं हे असंच व्हायला लागलं. हे सगळं हे आमचं दिवसभर जे ज्ञान व्हायला लागले की नाही, ते वृत्ती ज्ञान सगळं जे व्हायला लागले, पदार्थाला व्याप्त असलेले वृत्तीनं जे ज्ञान व्हायला लागले, ते ज्ञान स्वरूपाचं नाही. म्हणून दोन ज्ञान सांगितली, एक स्वरूप ज्ञान, एक वृत्ती ज्ञान. मग वृत्ती ज्ञान हे सत्य ज्ञान नाही. मग आमचं ज्ञान कोणतं आहे आता? आणि स्वरूप ज्ञान कधी आहे? आणि मग सगळंच ज्ञान आमचं वृत्तीच आहे की. मग आता काय करायचं आहे? वृत्ती नसलेलं ज्या ठिकाण आहे त्या ठिकाणी जायचंय. तुम्ही खाली आला अंतकरणाकडे,
ही वृत्ती लागलीच बघा. आणि वृत्ती लागली की उपाधी चिकटली की तुम्ही द्रष्टा प्रमाता झालाच बघा. आता बघायला पाहिजे, जागवायला पाहिजे, मी कशाला चिटकायला लागलोय. चिकटला की ते इतकं निसरडी वाट आहे, इतका की तिथं जातीवंत असला तरच बाजूला राहतोय, नाहीतर त्या धरून त्याला तिथं धरला वृत्तीला की तिथंच सगळ्या प्रक्रिया घडते, दृश्य पण उभं करते. आता बघा की तुम्हाला आता एखादा शत्रू आहे तुमचा, त्याची शत्रूची आठवण झाली आत्ताच, किंवा आत्ताच चालले जेवणाची आठवण झाली, तर जेवणाचं ताट बी तुम्ही होताय, भाजी बी तुम्हीच होताय, भेंडीची भाजी होताय, कारल्याची भाजी होताय, तुम्हीच होताय. सगळं दृष्टाही तुम्हीच, दृश्यही तुम्हीच, आणि दर्शनही तुम्हीच, म्हणजे ज्ञानही तुम्हीच होताय. आणि तुमचं जे मूळ ज्ञान आहे ना गायब. आणि ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या तिन्हीतलं ह्यातलं मला काही माहित नाही म्हणतात. मग ज्ञानेश्वर महाराज कोणत्या स्तरावर असतील बघा, आणि आम्ही कोणत्या स्तरावर असेल बघा, की आम्हाला ते सोडून सगळं ज्ञान व्हायला लागले दिवसभर, आणि तेवढं एक ज्ञान, स्वरूप ज्ञान तेवढं होईना झाले. आणि म्हणून आता काय करायला पाहिजे, ईश्वराला प्रार्थना करायला पाहिजे, बाबा हे वृत्ती ज्ञान. आता त्याच्यामध्ये पण गंमत कशी होती सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ज्या वेळेला तुम्ही विठ्ठलरावना बघता, म्हणजे दृश्य बघितलं द्रष्ट्यानं, त्याच्या माध्यमातून हे प्रमाता, त्याच्याशी काय झाला, प्रमाता, प्रमेय आणि प्रमाण चैतन्य. प्रमाता चैतन्य, प्रमेय चैतन्य. आता बघा त्या प्रमेयाच्या ठिकाणी चैतन्य आहे की नाही, मग ते कुणी बघायचं, बघत नाही, असून दिसे ना त्याला. प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी चैतन्य आहे की नाही, हाय, पण ते चैतन्य न दिसता त्या ठिकाणी नामरूप दिसते. नामरूप दिसायला गेली प्रमेय होते ती, आणि मुख्य प्रमेय बाजूला जाते. मुख्य जे प्रमेय आहे, ज्ञेय आहे, ते बाजूला जाते. ते प्रमेय दुसरं जे आहे ते नवीन, ज्या वेळेला मुख्य दिसायला लागते की नाही, त्या वेळेला माया गायब होत्या, आणि ज्या वेळेला मुख्य गायब होते त्यावेळेला, म्हणून मायेला ब्रह्माची छाया म्हटले. ती जसं आपली छाया आपल्या बरोबर असते, पण सूर्य डोक्यावर आला तर छाया गायब होती. सूर्य डोक्यावर आला म्हणजे ज्ञान झालं, तर छाया गायब, असून गायब. का? मिथ्या आहे. पण आता कुठं मिथ्या आहे, आता कुठं मिथ्या आहे, कारण का आता छाया सत्य वाटायला लागल्या, आणि अधिष्ठान विस्मृतीत गेल्यामुळं, त्याचं ज्ञान नसल्यामुळं, त्या आम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान नसल्यामुळे आम्हाला असून अधिष्ठान समजणं झाले. म्हणून म्हणतात की नाही, अधिष्ठानावर बसा, अधिष्ठानावर बसा. अधिष्ठानावर बसा म्हणजे कुठं अधिष्ठानावर बसा, कुठल्या बसा, अधिष्ठान सोडू नका, अधिष्ठान सोडू. अधिष्ठान तू कधी सोडू शकत नाही, कोणीच सोडू शकत नाही. अधिष्ठानानं तुला सोडला तर तू अधिष्ठानाला सोडू शकत नाहीस. म्हणून त्यांनी उदाहरण काय सांगितलं, चांगदेव 65 एवढं बारकाईने वाचलंय. एक बहुरूपीनं 10 सोंग काढली तरी त्या 10 सोंगाला बहुरूप्याचं सोंग काढतायत. तसं एका द्रष्ट्यानं 10 जरी वेगवेगळी रूप घेतली तर त्या 10 रूपांना द्रष्टा होता येत नाही, पण द्रष्ट्याला मात्र दृश्य आणि दर्शन होता येते. मग आता काय करायला पाहिजे, ह्या द्रष्ट्यानं दृश्य जे झाले की नाही, त्यानं माग फिरायला पहिल्यांदा त्या दृश्याशी संबंध सोडायचा, पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय, मी हे नाही, मी याचा द्रष्टा आहे, दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप. पहिल्यांदा दुसऱ्या स्टेपचा अभ्यास करायचा, पहिल्या स्टेपचा अभ्यास करायला लागेल एक जन्म. मी हे नाही, आता एक जन्म लागेल अभ्यास करायला. आणि काही जण अधिकारी असतील, त्यांना सांगेल कळतील की हे बाबा मी हेच होतोय, मी आता हे नाही. मग कोण आहे, तर मग दुसऱ्या स्टेपवर येते, मी याचा द्रष्टा आहे. मग द्रष्टा आहे म्हटल्यावर त्या द्रष्ट्याचं याला ज्ञान पाहिजे की नाही, हे द्रष्टा कसा आहे तो,
मी द्रष्टा आहे, याचं द्रष्ट्याचं ज्ञान नको का? मी तो साक्षी, साक्षी द्रष्टा आणि साक्षी दृश्याच्या माध्यमातून द्रष्टा आहे. आणि ज्या वेळेला दृश्याला ह्याचा संबंध संपतो त्यावेळेला तो साक्षी होते, ईश्वर होते. दृश्याशी संबंध धरला की जीव होते, सुख दुःख भोगायला लागते. मग आता आमचं काय व्हायला लागले? संबंध जोडते, सुख दुःख भोगते, झाला जीव. सोडला संबंध, झाला ईश्वर. मग दोन पक्षी नाहीत, एकच पक्षी दोन व्हायला लागलाय, भासायला लागलाय. दोन व्हायला पण नाही लागलेला, नुसता भासमान. म्हणून हे विश्व भासमान आहे म्हटलं. जीवदशा भासमान आहे. एका अधिष्ठानावर सर्प भासमान आहे. मग त्याला 6 उदाहरण दिली. खांबावरचा चोर भासमान, शिंपीवरची चांदी भासमान, पाण्यावरचा तरंग भासमान, मातीवरचं मडकं भासमान, सूर्यावरचं मृगजळ भासमान, आणि एक राहिलं सोन्यावरचा अलंकार भासमान, कापसावरचा वस्त्र भासमान. मग भासमान ते मिथ्या म्हणून सोडायचं, आणि ज्याच्यामुळं भासायला लागले त्याला पकडायचं. म्हणून ज्ञाने सत्य असत्य निवडले. आता हे दृष्टांत सांगितला. आता बघा हा दृष्टांत आता लावतो बघा, जमते का? त्या ज्ञान आत्म्यावरचा हा देह भासमान, देह भासमान. देहामधले पंचमहाभूत भासमान, देहातली पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आणि हे सगळे भास. मन भासमान, बुद्धी भासमान, तहान भूक, भूक लागली आहे भासमान आहे. भूक लागली आहे, अहो भूक खरोखर लागली हो. तहान भासमान. कारण का? प्राण जर भासमान असले तर प्राणाचे गुणधर्म आहेत तहान भूक, मनाचे गुणधर्म काय आहेत? सुख दुःख. देहाचे गुणधर्म काय आहेत? जन्म मृत्यू. हे सगळे देहाचे गुणधर्म, मनाचे गुणधर्म, बुद्धीचे गुणधर्म, चित्ताचे गुणधर्म, हे सगळे भासमान आहे. आणि ज्याच्यावर भासायला लागले तेवढाच एक सत्य आहे. त्याच्याकडे आमची नजर कधी जाणार? चांगदेव 65 म्हणल्यात नजर यायला लागत्या. नजर, नजरेचं पण महत्व आहे. काय म्हटले माहितीये का? ये भी देखा वो भी देखा, ये भी देखा वो भी देखा, ये भी देखा वो भी देखा, दो नैनों का सलोक म्हटलं. ये भी देखा वो भी देखा, दो नैनों का सलोक. देखत देखत ऐसा देख, देखत देखत ऐसा देख, बिट जाए द्वैत रह जाए एक. म्हणजे द्रष्ट्यानं बघता 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 असं बघायचं आहे की द्वैत संपलं पाहिजे, एकटाच राहायला. आता एकटाच 2 व्हायला लागलाय, 3 व्हायला लागलाय, 10 व्हायला लागलाय, 20 व्हायला लागलाय, 40 व्हायला लागलाय, एकटाच. आणि ते सगळंच गेलं की आणि परत एकटाच. पण एकटा नसला तर बघणार कोण? शून्यवादी म्हणतील कोणच नसते, कोण नसते हे कुणाला कळते म्हणतात. कोणच नसते कुणाला कळते. तसं आता बघा जे बघितलं, पण असं एक वेळ येऊन द्या कोणच नाही आणि मीच आहे. कोणच नाही मी आहे. असं कधी झाले दिवसात? कोणच नाही मी आहे. कोण? म्हणून आता असा अभ्यास करा की दृश्य आहे, पहिलं दृश्य आहे. पहिला दृश्य बंद करण्यासाठी हे बंद करायला लागतं.
तेव्हा ते कुठेतरी बंद होते. दारं बंद करायला लागतात. हा, झोपायचं आहे ना, मग दारं बंद करा, खिडक्या बंद करा. तशी ही सगळी दारं खिडक्या बंद करा आणि जरा अंतर्मुख. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय म्हटले त्यांनी, मग तेच आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवीची. तेत स्मरतेने आदरे सभ्याय सात्विके बरे जेथ काठिन्य विरे अहम भावाची. विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे. मनाची घडी उलगडली, प्रमात्याची घडी उलगडली. प्रमाता दृश्य झाला, प्रमाता दर्शन झाला. आता मनाची घडी, प्रमात्याची घडी गाठली. आता प्रमाता दृश्य नाही, प्रमाता आता दर्शन नाही. एक हीच चैतन्य सत्वगुणाच्या माध्यमातनं काय होते, द्रष्टा. रजोगुणाच्या माध्यमातनं दर्शन आणि तमोगुणाच्या माध्यमातनं दृश्य होते. एकच चैतन्य. ईश्वरानं तयार केलेलं सीताफळ, आंबा तुम्हाला बाधा करत नाही सुनीलराव. म्हैस बी बाधा करत नाही, तिनं दिलेलं दूध बी बाधा करत नाही, तिनं नाही दिलं तरी बी बाधा करत नाही. मग कोण बाधा करायला लागले? तुम्ही केलेलं निर्माण. म्हणून त्या ठिकाणी मनोकल्पना पहिली जी आहे ना, त्या कल्पनेची बाधा झाली. ती त्याला म्हटले त्यांनी तीव्र अयथार्थ मनोराज्य, कल्पना, बाधक सृष्टी, जीवसृष्टी. आणि जीव सारखा आज दूध दिलं बरं झालं, नाही दिलं काहीतरी प्रॉब्लेम झाला. हा जीव हायच कायम. ब्रह्म कुठं आहे? कायम दृश्यात आहे आणि कायम इतकी घसरट मोठी आहे. म्हणून मथुरेचा अवघड घाट आहे म्हणजे चढता चढता दुखत्या पाठ म्हणून. हा अवघड आहे घाट, सोपा नाही. द्रष्टादृश्य दर्शन प्रकरण सोपं नाहीये. हे एकच ओवी आहे, अविद्या निमित्ते द्रष्टा दृश्य वर्ते ते मी नेने आयते आयते आयसेची असे. आयतं खावा म्हणतात. आयतं म्हणजे त्याचे आयतं आहे ना स्वरूप. आम्ही काय करतोय, आयतं खायना. द्रष्टा खायचा प्रयत्न करतोय, दृश्य खायचा प्रयत्न करतोय, दर्शन खायचा प्रयत्न करतोय, पण आयतं आमचं जे स्वरूप आहे ते खायचं. आणि त्याच्याही पुढे सुनीलराव असं होते, विठ्ठलराव बघितलं की विठ्ठलराव बघत नाही आम्ही. प्रमाता प्रमेयाला बघत असताना प्रमात्यातलंही चैतन्य गेलंय, प्रमेयामधलंही चैतन्य असून सुद्धा गेलंय. चैतन्य असून सुद्धा गाठ पडेना झाले. पण विठ्ठलरावांकडे बघताना काय बघते माहितीये का? अंतःकरणामध्ये 3 गोष्टी, संकल्प, वासना, संस्कार. पहिल्यांदा बुद्धीमध्ये संस्कार असतात, चित्तामध्ये वासना असतात आणि मनामध्ये संकल्प असतात. त्यावेळेला विठ्ठलरावांकडे बघितलं की पहिल्यांदा चित्तामधली वासना आणि मनामध्ये संकल्प काम करायला सुरुवात होते. बुद्धीमधले संस्कार, विठ्ठलराव आहेत, विठ्ठलरावनं असं असं केलं, झालं सुरू होते की नाही बघा. मग ज्या वेळेला ते गुणदोष झाले की त्या ठिकाणी मग ह्या जीवाला बंध प्रक्रिया चालू होती. आणि ते बंध आणि परत संस्कार रूपाने आणि बुद्धीचा त्यात आणि परत पुढच्या वेळेला विठ्ठलरावला बघितला की परत ते. म्हणून महाराज म्हणतात, माझं जर 500 रुपये कोणी घेतले त्याला म्हणतात कळत नाही काय, 500च्या ऐवजी मला 50 नोट दिली तर समजते की नाही त्याला. 50ची नोट बाबा हे 500ची नाही. तर ज्या वेळेला महाराजांनी 500 घेतल्यात समजा, तर महाराज दिसत नाहीत. 500ची नोट कुठं निर्माण झाली आता? नोटीला तर काहीच माहित नाही. नोट गेली तर काय वस्तू खरेदी केली असेल ती गेली, पण नोट आतमध्ये धरली तेव्हा जोपर्यंत ती नोट देत नाही तोपर्यंत ह्याच्या आतमधले महाराज काय जात नाही. पण आता त्या महाराजांचा स्मृती ज्ञान ज्यावेळेला होईल त्यावेळेला त्याला ते शुद्ध दर्शन होत नाही. त्या नोटीचं दर्शन झाल्यामुळे तिथं ते प्रमाता आहे का नाही, ते प्रमाता तिथं बंद बांधून घेत. कसं होते, महाराजांनी माझं 500 रुपये घेतलं,
दरवेळा महाराजांची आठवण आली, महाराजांनी माझे 500 रुपये घेतले. आता समजा महाराजांनी पैसे दिले, पुढच्या वेळा महाराजांनी बघितले, मागच्या वेळा महाराजांनी माझे 500 रुपये घेतले होते, 2 महिन्यानं परत दिले आणि परत तिथं आहेच. संस्कार पासून जातच नाही. मग आता जर हे अंतःकरणाच्या स्तरावर हे जर आम्ही जीवन जगत राहिलो तर आम्ही अंतःकरणाचा साक्षी कधी होणार? आणि अंतःकरणाला जर साक्षी झालो नाही तर ब्रह्म तर साक्षी पण नाही. साक्षी तरी काय व्हायचं म्हटलं? मग आता कसं करायचं, हे गणित सोडवायचं कसं आणि ब्रह्म कसं व्हायचं ते बघा. कसा अभ्यास करायला पाहिजे, किती अभ्यास करायला पाहिजे आणि किती वेळ अभ्यास करायला पाहिजे आणि किती जन्म साधना करायला पाहिजे, याचं चिंतन कसं करायला पाहिजे बघायला पाहिजे. स तू दीर्घकाल निरंतरम, हेच अभ्यास करायला पाहिजे. आता काय दुसरा अभ्यास काय नाही. कसा झाला दृष्टा, कसा झालं दृश्य आणि कसं झालं दर्शन, आणि दर्शन झालं तर ते साकार झालं का निराकार झालं. साकार म्हणजे काय माहितीये का? राग द्वेष आले की म्हणायचं त्याला साकार दर्शन, आणि राग द्वेष रहित दर्शन झालं तर म्हणायचं निराकार दर्शन. मग आता आम्ही दर्शन कसं घेतोय माणसांचं? मग विकृतीतलं दर्शन आमचं चालू आहे. या अंतःकरणात विकृती आमच्या खचाखच भरल्या आणि म्हणून आमचा बंद प्रक्रिया सुद्धा अशीच व्हायला लागल्या आणि तशीच माणसं गाठ पडायला लागल्यात. म्हणून आपण आता हळूहळू हळूहळू सुनीलराव काय करूया, आपण चांगला अभ्यास करूया. द्रष्टा दृश्य दर्शनाचा चांगला अभ्यास करूया आपण, आणि मग या द्रष्टा दृश्य दर्शनाचा अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानाचं ज्ञान होऊ दे. म्हणून काय करूया, ईश्वराला, भगवंताला, सद्गुरूंना प्रार्थना करू दे की बाबा हे द्रष्टा दृश्य काय नको बाबा, नको बाबा. म्हणून माझा पहिला अभंग जो स्फुरला आयुष्यामध्ये तो अभंग असा होता, आता लागो मज स्वरूपाचा छत, सदा सेवने हाची मकरंद, संसारी राहू सदा निसंग. संसारी राहू कसं? सदा. सदा आहे आम्ही निसंग, न करी रे संग राही रे निसंग, कायम संगात आहे. आणि इकडे म्हणते सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, आणि निश्चलतत्वे जीवनमुक्तम. संसारी राहू सदा निसंग, आत्मस्थित होऊ सोडून या द्वंद्व. अंतःकरणावरचं द्वंद्व सोडून, सुखदुःखादी द्वंद्व, जन्म मरणारी द्वंद्व, मायेच्या ठिकाणी असलेलं द्वंद्व सोडून द्वैत अद्वैत हे पण द्वंद्व, भेद अभेद हे द्वंद्व, पाप पुण्य हे द्वंद्व, येणं जाणं द्वंद्व, आत्मस्थित होऊ सोडून या द्वंद्व. सद्गुरूंचा घडली या संग, सहज प्रगटे हा स्वानंद. साधनेचा चढली या रंग, भीतरी प्रगटे आत्मानंद. आबा सांगे विनयानंद, प्रगटो आता अद्वयानंद, आता लागो मज स्वरूपाचा छंद. आता हे जे कुणी सुचवलं, कारण अद्वयानंद म्हणजे काय हे मला माहितीच नव्हतं. 2014 सालचा हा अभंग आहे आणि त्यावेळेला मला वेदांत कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती नव्हतं. विषय, अधिकारी, प्रयोजन, संबंध, त्यानंतर अधिक हे विवेक, वैराग्य, हे काही मला याचा काही समजत नव्हतं. जहदाजहद लक्षणात तर आलं का नाही मी पानच बंद करायचो. भागत्याग लक्षण हे नकोच. मी महाराज म्हणायचो हे मला हे काही समजत नाही महाराज.
म्हणजे त्यावेळेला बुद्धी काही समजत नव्हतं, पण त्यावेळेला हे जे काही वाक्य स्फुरवली, कोणी स्फुरवली, कशी स्फुरवली, आणि ह्यातलं वाक्यातला शब्द कोणता खोडून काढायचा, मला तर यातलं काही समजत नव्हतं. स्वरूप म्हणजे पण मला कळत नव्हतं. अटी मला ठेवा होता तो त्यावेळी प्रगट आला. झाला. कारण तटस्थ लक्षण काय आणि स्वरूप लक्षण काय हे पण मला समजत नव्हतं. स्फुरण म्हणून होतं ना. ज्या वेळेला तुम्ही ह्या सद्गुरूंच्या कृपेमध्ये येता का नाही, त्यावेळेला त्यांनी म्हटले, गुरुची किल्ली गुरुच जाणे, होईल गुरुची कृपा, हात धरुनी देव दावती, मार्ग देती सोपा, सद्गुरु प्राप्ती झाल्यावरती चुकती जन्म मरण खेपा, नरहरी सांगे महिपती नाता, निशिदिन हृदयी जपा, सर्वही साधने मिथ्या मानुनी, दृढ गुरु भक्ती करा, पंगू करा म्हणून गुरुच्या चरणी श्रीरंगाला वरावणी. म्हणून गुरुभक्ती जी आहे ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. ते गुरुवी भक्ती म्हटली. हो. अर्जुना ही गुरुवी भक्ती. म्हणून गुरुभक्ती ज्याला लाभली त्याचा, म्हणून ते म्हणले, हा गादी ठिवा जयावरी वर्षे, तो सकलार्थ सिद्धी मती पिके, एरवी कोंबेला उन्मेष म्हणजे ज्ञान, सुखे जर उदास तू, बरोबर. सहज तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची, अर्थ बोलाची वाट पाहे, आणि अभिप्रायात अभिप्राय वे, भावाचा फुलोरा होत जाय मतीवरी, सांगा चंद्रकांता द्रवता कीर होय, तरी ते हातवटी चंद्रिकी आहे, म्हणून वक्ता तू वक्ताची नव्हे श्रोते. अशी ही सद्गुरूंची कृपादृष्टी तुमच्या आमच्यावर पडावी. त्यांच्या कृपादृष्टीमध्ये, त्यांच्या संभाषणामध्ये, त्यांच्या स्पर्शामध्ये, त्यांच्या सानिध्यामध्ये. आता हे गुरु म्हणजे आता सोडून गेलेले आहेत, मग काय करायचं? तर गुरुतत्व सोडून जात नाही, ते व्यापक आहे. फक्त गुरूंशी आम्ही वृत्तीनं संलग्न होणं हे महत्वाचं आहे. आणि ते जर झालं तर मग मात्र तुम्ही जिथे असाल तिथे ते तत्व प्रगट आहे. आणि ते तत्व तुमच्या रूपानं तुमचे गुरु तर बोलत आहेत. सद्गुरुना आत्मा आहेत. आपल्याला अहंकार काही घ्यायचं नाही. सद्गुरू जे काय सेवा करून घेतील ते आहे. महाराजांच्या मुळे प्रेरणा लाभली. कारण का की माझ्या एक लक्षात आलं नंतर की हे जोपर्यंत शास्त्र समजत नाही तोपर्यंत मला आलेली अनुभूती ही कोणत्या स्तरावरची आहे हे सुद्धा मला समजत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. त्या अनुभूतीचा स्तर समजला पाहिजे, कोणत्या स्तरावरची. कारण शास्त्रकारांनी याला कषाय म्हटले. कषाय म्हटले. कारण का ज्या वेळेला तुम्ही काहीतरी दृश्य बघता त्याला हे दृश्य म्हटले तिने. पण दृश्य रहित द्रष्टा कोण आहे? अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूप होऊन जायचे. ते जे आहे दृश्य रहित द्रष्टा, तरंग रहित पाणी, अलंकार रहित सोनं, ते ज्या वेळेला आपल्याला अनुभूती येईल ना त्यावेळेला मग कर्तृत्व अभाव अवस्था, कर्तृत्व अभाव, त्या ठिकाणी अभाव एकदा ते प्राप्त झालं की मग काही कर्तव्यशेष, कर्तव्य. मग जन्म मरण ध्यास आहे, त्याचा काय आपला संबंध नाही. आता आपला त्याचा काय संबंध नाही, हे असणार, पण आता माझा त्याचा संबंध नाही. आणि म्हणून आता तशा पद्धतीचं सगळ्यांना आनंद प्राप्त व्हावा आणि भरपूर अभ्यास आपण सगळेजण करूया. सद्गुरूंची भक्ती होऊ द्या, चिंतन घडू द्या. महाराजांची अभ्यासासाठीच मागूया. महाराज म्हणले शेवटच्या श्वासापर्यंत आपण साधक दशेमध्ये राहायचं आहे आणि तसं राहूया. अहंकार नको, अभ्यास भरपूर करूया, या दृश्याचं चिंतन करूया. दृश्य मिथ्या आहे एक लक्षात ठेवायचं. मायेचं जे स्वरूप आहे ना, कसं आहे माहिती आहे का? मायेचं स्वरूप कसं ओळखायचं माहिती आहे? मलाही माहीत नव्हतं हे, मी आता हल्ली वाचन करतो म्हणून माहीत व्हायला लागले. मायेचं स्वरूप ओळखायचं कसं?
2 लक्षणावरून मायेचं स्वरूप ओळखतात. महाराज सांगतात ते तुच्छ आहे, माया तुच्छ आहे. त्याला दुसरा शब्द काय माहितीये? तिरस्करणीय. दुसरं स्वरूप मायेचं अनिर्वचनीय. आणि तिसरं स्वरूप वास्तव, लौकिक, असं 3 सांगितले त्यांनी. का? अहो ह्याला ज्याला हे कळते की नाही त्याला हे कळत नसते, हे कळते त्याला हे कळत नसते, ज्याला वास्तव कळते त्याला हे 2 कळत नसतात. कुठं कळत असते त्याला त्यावेळेला? अहो तुम्ही वास्तवात हे खरं म्हणलं की तुच्छ आणि अनिर्वचनीय गेलं की. पण त्या मायेचा व्यवहार कसा होतोय म्हणजे तर नुसत्या 2च गोष्टीवरनं व्यवहार होते. दिसते, भासते. या 2च गोष्टीवर कळते. नुसतं दिसते आणि भासते. म्हणून जे दिसते आणि भासते हिथं तुम्ही अडकला की मायेत अडकला. दिसते, भासते. काय दिसते? हे दिसते. आणि काय भासते? भासते म्हणजे काय माहितीये ना? नाही, भासणे म्हणजे त्याचं ज्ञान होणे. भासणे काय भासला? विठ्ठलराव काय भासले? काय भासले? विठ्ठलराव भासले. पुरुष भासले, शेतकरी भासले, 1.5 एकराचे मालक भासले, अण्णांचे पुत्र भासले, प्रवचनकार भासले. हे भासलं. हे सगळं मायेतलंच आहे म्हणले. दिसलं बी मायेतलं आणि भासणं बी मायेत. मग आता त्याला उदाहरण काय दिलं तर सोन्यावर दिसलं काय? अलंकार. क्यों? आणि मग भासलं काय? अलंकार सत्य आहेत. दिसलं की बरोबर आहे. मृगजळ दिसलं, मग काय घागरी घेऊन जाताय? नाही, ज्ञान झालं ना. मग दिसणार म्हणून ते म्हणले बाधितानुवृत्तीनं जगा. म्हणजे दिसणार तुम्हाला तसंच दिसणार. ज्ञानालाही तसंच दिसते. पण अज्ञानाला सत्य वाटते. ज्ञानी म्हणते नाही, हे भासते. म्हणून ते म्हणते ज्ञानेश्वर महाराज मावळवीत विश्वाभास. हे भासते बाबा. म्हणून भास बंद व्हायला पाहिजे पहिला. भास, विश्वाभास, दृश्याभास बंद व्हायला पाहिजे. होईल असो.